मित्रांनो, जिवंतपणी माणसाला हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात हे आपण पाहतोच. पण मृत्यूनंतरही जर एखाद्याच्या नशिबी विटंबना आणि छळ येणार असेल तर आपली आरोग्य व्यवस्था आणि प्रशासन जिवंत आहे की मेलय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असाच एक सुन्न करणारा संतापजनक प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात समोर आलाय. नमस्कार, मी अनुजा आणि आपण पाहताय तरुण भारत न्यूज सिंधुदुर्ग. दोडामार्ग तालुक्यातील कोलजर गावातील रमेश मुंगी या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुःखात बुडालेल्या नातेवाईकांनी मृतदेह गावी नेण्यासाठी शासकीय शववाहिकेची मागणी केली. जिल्हा रुग्णालयात कोट्यवधींच्या गाड्या आणि शववाहिका उपलब्ध असूनही प्रशासनाकडून मात्र नकार घंटा सुरू झाली. कधी चालक नाही, कधी गाडीत डिझेल नाही, तर गाडीत कधी डिझेल टाकायला पाईप नाही, अशा एकापाठोपाठ एक कारण देऊन नातेवाईकांना तब्बल 4.5 तास तात्काळ ठेवण्यात आलं. हक्काच्या अंत्यसंस्कारासाठीही नातेवाईकांना मोठा संघर्ष करावा लागला. खिशातून डिझेल भरायची तयारी असूनही प्रशासनानं त्यांना मदत केली नाही. अखेर काही पत्रकारांनी हस्तक्षेप केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी जागे झाले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हताश झालेल्या कुटुंबियांना शेवटी खासगी रुग्णवाहिका बोलावून मृतदेह गावी न्यावा लागला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा शासकीय यंत्रणांवर धाक आहे असं बोललं जातं. मात्र हा प्रकार पाहता मंत्री महोदयांसमोर अधिकारी फक्त हा साहेब म्हणून मागून दुर्लक्ष करतात हे स्पष्ट झालंय. जिल्ह्यात रस्ते होतील, पूल बांधले जातील, टोलेजंग इमारती उभ्याही राहतील, पण जर इथला माणूस वेळेवर उपचार न मिळाल्याने मरणार असेल आणि मृत्यूनंतर त्याला एक शववाहिकाही मिळणार नसेल तर अशा विकासाचा काय उपयोग? सध्या किरकोळ आजारासाठीही गोव्याला किंवा कोल्हापूरला रेफर करणाऱ्या या आरोग्य यंत्रणेला सक्षम कधी करणार असा संतप्त सवाल आता जनता विचारत आहे. या असंवेदनशील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी की नको याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी याकडे लक्ष घालणं अतिशय गरजेचं आहे. नाहीतर अशा मस्तवाल कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अजून मस्ती चढणार हे नक्की.